धरला खंडेरायाचा खंडेरायाचा कलियुगात उधार केला येऊन भक्ताचा वा वा वार होता रविवार चंपा षष्टीचा शबास मार्गशीर्ष महिन्यामध्ये मार्तंड भैरवाचा बराबर खंडेरायाने अवतार घेतला येळूच्या बनात वा वा येळकोट केली गर्जना ठेवा ध्यानात शबास घोड्यावरती स्वार झाले खर्ग हातात खर्ग खंड हातात त्या वेळेला लिंग भंडारी घातली गळ्यात खंडेरायाने हो बराबर पिवळ्या रंगाचा देवानी मग भंडारा लाविला कंपळी भंडारा लाविला आणि वरती उधाळीला सदानंदाचा एकूण म्हणून बरोबर हा देव खंडोबा महाराष्ट्रात भक्तासाठी आला हा चौमुलखात ठाई ठाई प्रगट झाला वा वा लोखंडाचा लंगर देवाने खांद्यावर घेतला घेतला घोड्यावरती स्वार झाला निघून गेला हा पहिल्या प्रथम देव आले सातारा जिल्ह्यात सातारा जिल्ह्यामध्ये तराळा नदीच्या काठी बसले पाल पेंबरीत वा वा मार्गशीर्ष मृग नक्षत्र पोशी पुनवेला पुनवेला आदल्या दिवशी हळद लागली देवाच्या अंगाला वा हळद लावया पाट मांडीला पाली गावात भक्तजन जमा झाली साऱ्या आनंदात शबास भार भंडारा खोबरं तिथं उधळती वा वा लाखो भाविक भक्त सारी येळकोट बोलती अगदी बरोबर मानकऱ्याची काठी पहिली लागे शिखराला आला रामोशाचा मातंगाचा मान पालीला पालीमध्ये खंडेरायाला बोलते मलुखान नळदुर्गात या देवाचं फडके निशान शबास या कथेमधून अनेक चमत्कार पुढे ऐका सांगा मला री माझे राग भरले का देव माझे राग भरले का मला री माझे राग भरले का देव माझे राग भरले का मला रे माझे राग भरले का देव माझे राग भरले का मला रे माझे राग भरले का देव माझे राग भरले का काचाचे
सदानंदाचा सदानंदाचा कोणाला ते माहित नव्हते मैलार पुर घोड्यावरती स्वार झाले गेले मल्हारव मलवडीला चालून गेले देव तिथून शिवलिंग स्थापन केले जाऊन देवानव मलवडी मधून खंडेरायानं उडविला घोडा कर्नाटकात म्हणती याला मल्हारी कानाडव लिंग भंडारी मध्ये देवाना हात घालून पंचतत्वाची गादी तिथं केली स्थापनव कोणाला ते माहित नव्हते मैलारपूर मैलारपुर घोड्यावरती स्वार झाले गेले मल्हार वाह मलवडीला चालून गेले देव मल्हार मल्हार शिवलिंग स्थापन केले तिथं जाऊन बराबर मलवडी मधून खंडेरायन उडविला घोडा 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 कर्नाटकात म्हणती याला मल्हारी कानाडा कानडा लिंग भंडारी मध्ये देवानं हात घालून घालून पंचतत्वाची गादी तिथं केली स्थापन स्थापन येळकोट बोलू लागले देवानंदानं वा वा कर्नाटकाचे भक्त सारे आले जमून शबास कर्नाटकातून देव निघाले आले मैलरला मैलारला ढवळ्या रंगाचा देवाने मग वारू सजविला शबास लिंग भंडारी गळ्यात घातली देवाने सत्वर बराबर शिवनामाचा आनंदाने उधळीला भंडार भंडार तिथून देव नळदुर्गाला आले निघून नळदुर्गाला खंडेराव नामाची गादी केली थापन वा वा तिथून देव निघून गेले मलवडी गावाला आले मलवडीला तिथं जाऊन खंडेराया प्रसिद्ध झाला वा वा मलवडीतून देव आले बघा ब्रह्मपुरी ब्रह्मपुरी पांडुरंगाच्या भेटीसाठी पंढरपुरी शबास चंद्रभागेची आंघोळ केली भेटीला गेले पांडुरंगाच्या पांडुरंगाच्या मंदिरात एक दिवस मुक्कामी राहिले देव खंडोबा खंडेराया संगती बोले देव पांडुरंग शबास भजन कीर्तनात झाले मल्हारी तिथं दंग दोघे जण अनेक चमत्कार कथेतून पुढे ऐका सांगा गडगड सोन्याची सोन्याची जेजुरी गडगड सोन्याची सोन्याची जेजुरी देव नांदतो मल्हारी देव नांदतो मल्हारी पावन बिरदाच्या मल्हारी पावन बिरदाच्या मल्हारी कडाला 9 लाख पायरी कडाला 9 लाख पायरी म्हणू देव वेडा झाला म्हणू देव ग देव वेडा झाला आडी धनग
देवा आले निघून बाळ्याला बाळ्याला तिथं येऊन खंडोबाने घोडा थांबवला वा वा तिथं भंडारा उधळून देवाने केली गर्जना गर्जना शिवलिंगाची त्याच ठिकाणी केली स्थापना शबास वसारीचे फुल देवाने हातावर घेतले घेतले घोड्यावरती स्वार झाले निघून गेले निघून गेले तिथून देव निघून आले कडे पठारी कडे पठारी चारी बाजूला दाट झाडी उंच डोंगरी त्या ठाई बसले जेजुरीत खंडेराया प्रगट झाले प्रगट झाले दर्शनाला भक्त जन येऊ लागले वा वा तिथं देवाचा प्रसाद आहे खोबर भंडार खोबरं भंडार महाप्रसाद म्हणती त्याला भक्त सान थोर शबास नित्य नियमाने घंटा वाजे बघा जेजुरीत जेजुरीत वर्षामध्ये 5 यात्रा तिथं भरतात खंडोबा देवाच्या सोमवती आमुषा बघा चंपा षष्ठी चंपा षष्ठी चैत्र पौर्णिमा महाशिवरात्री जत्रा ती मोठी वा वा महाराष्ट्रातील भाविक भक्त सारे येतात जेजुरीला माघ महिन्यामध्ये तिथली वारी करतात वा 5 घराची होती बघा जे मुंजे वाडी जे मुंगे वाडी खंडेराया प्रगट झाले साऱ्याला आवडी वा वा गोकुळाष्टमीचा दिन होता भाग्यवान भाग्यवान छपरी पलंगी देव झोपले होते आनंदान शबास उजव्या बाजूला माळसा राणी होती रंग महाली महाली चंदनपूरची बानू देवाला रूप दावून गेली अरे 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 मग पुढे काय घडतं ते ऐका सांगा चला चला हो मल्हारी मल्हारी चला चला हो